तर सीईटी परीक्षेबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सीओईपी व्हीजेटीआय मध्ये प्रवेशाचं आमिष दाखवलं गेलंय. शासकीय महाविद्यालयांसाठी 13 ते 14 लाख रुपये भरून प्रवेशाची हमी देण्यात आली आणि TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हॅलो. हा मॅम बोला. हा सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात. हो हो मॅम, MSc सीईटीच्या एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला हा. ते कॉलेज हवं असेल ना, तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना, हम्म. त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही इलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? हो. सो आपण नाही का, आपले काही सेंटर असतात, एक्झाम सेंटर, त्या हा. एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागेल. हा. तर आपण तुम्हाला बॅक आउट करून त्यामध्ये इलिजिबल करून देऊ शकतो मॅम. हा, पण हे कसं शक्य होईल सर? बघा, तुम्हाला आधी इनिशियली तर पैसे पे करायचे नाही आहे मॅम. हा. हा, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ऍडमिशन होईल, त्यानंतर पे करायचे आहे. हा. असं नाही की तुमच्याकडनं आधी पैसे घेताय 1-2 रुपया. सर, ह्याची अमाऊंट किती पे करावी लागते? पण बघा, टॉप 3 जर गव्हर्नमेंट घेऊन चलाल तुम्ही, जसं व्हीजीटीआय, पीआयसीटी आणि सीओईपी ना, हा. सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 लॅक्स मध्ये करून देऊ शकतो बघा. ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे. नाही, कमी याच्यामध्ये. मॅम होईल निगोशिएबल, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजसाठी जर जाल तर तेवढं पर्सेंटाईल नाही पडलं. तुम्हाला माहिती की तुम्हाला बजेट जास्त लागेल सीएससी साठी. आणि कधी कधी काय होतं की सीएससी ब्रँच पण मिळत नाही तुम्हाला, जी ब्रँच हवी आहे ती. मॅनेजमेंटची फी जास्त असते. तसं तुमचं पॅकेज मॅम ऑलमोस्ट 18 ते 20 लाखाच्या पॅकेज मध्ये जातं 4 इयर्स साठी. सो आपण तुम्हाला तेच कॉलेज गव्हर्नमेंट मध्ये करून देत आहे. आणि तुमचं जर महाराष्ट्रामध्ये डोमिसाईल असेल ना मॅम, सो तुम्हाला फीजही म्हणजे स्कॉलरशिप वगैरे रिटर्न मिळून जाईल.